काँग्रेसने शिर्डी मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी दिली आहे. त्यांचा साधा हवालदार पण ऐकत नाही असली परिस्थिती आहे. ते ससाणे साहेबांचा हात धरून श्रीरामपूरचा आमदार झाले. तो इतका चालू असेल मला माहिती नव्हतं. त्याने ससाणेंच्या शेवटच्या क्षणी हात सोडून दिला. नंतर विखेंचा हात पकडला. विखे पुढे चालले असताना आपल्या पाटलांचा हात पकडला. दुसरा कोणी भेटला तर त्यांचा हात सोडून कधी पुढे जाईल त्यांनाही समजायचं नाही. काँग्रेसवाले संभ्रम पसरवण्याचं काम करतायत. ज्यांनी मला मतं दिली नाही तेच म्हणतात खासदार दिसला नाही. ज्यांनी मला मतदान केलं त्यांची एक खंत आहे. मी खासदार झाल्यावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच प्रत्येक तालुक्यात एक संपर्क कार्यालय सुरू करेल असं आश्वासन लोकसभेच्या युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडेंनी संगमनेर तालुक्यातल्या अकलापूर येथे आयोजित सभेत दिलं. उमेदवार दिलाय मला उल्लेख करावा वाटतो. त्या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे दिलेले आमदार आहेत आणि आमदार असल्यामुळे गेली 10 वर्ष त्या ठिकाणी मी कालवा समितीच्या मीटिंगला गेलो होतो आणि त्या कालवा समितीच्या मीटिंगमध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते आणि मी बसल्यानंतर त्यांनी सांगितलं कालवा समितीच्या मीटिंगमध्ये की बाबा माझा अधिकारीच कोण ऐकत नाही आणि मी सांगितलं तर ते पाणी सोडत नाही. मी तो आमदार आहे. आता आमदाराचा जर अधिकारी ऐकत नाही तर ठोका बोललो. ते अधिकारी ऐकत नाही आमदार ठोका. अरे मला ठोकून कसं काय चालायचं. मग त्याला त्या पद्धतीने सांगितल्यानंतर मी बोलल्यानंतर ते पाणी सोडण्याचं काम केलं. असा उमेदवार आपल्याला दिलाय. त्या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी एक दुसरी गोष्ट आहे की ते पोलीस स्टेशनला गेले. साधा पोलीस पण त्यांचं ऐकत नाही. आणि आता बघू मला दोन गोष्टी मला सांगा वाटतात की ज्या ठिकाणी आपण निवडून दिलेलं आहे ते व्यक्ती उमेदवार आहे. त्या व्यक्तीचा दोष नाही. ओरिजिनॅलिटी पाहिजे कार्यकर्ता म्हणून. आता त्या व्यक्तीने ससाणे साहेबांचा हात धरून 10 वर्षे आमदार झाले. आता तो पण एवढा चालू असेल मला पण वाटलेलं आहे. त्यांनी ससाणे साहेबाला शेवटच्या जीवनाच्या घटकेमध्ये सोडून दिलं. विखे साहेबांचा हात पकडला. विखे साहेब पुढे चालले. विखे साहेबांचा कधी हात सोडून आपल्या पाटलाचा हात पकडला. आता मला वाटतं दुसरा कोण पुढे असेल तर ह्यांचा कधी हात सोडून कुठे जाईल ते सांगू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणुकीमध्ये मतं मागताना एकच आपल्याला विनंती करणार आहे की आपण काँग्रेसवाले काही बोलत असतील तर काँग्रेसवाल्याला एकच विचारा. आमचे 5 काम आहे. मी खासदार झाल्यानंतर हे काम करत असताना मी सर्व 5 कामं आपल्या समोर ठेवली. 25 कोटीचा निधी प्रत्येक गावामध्ये देण्याची भूमिका राहील. परंतु माझ्याकडे एक सर्वसाधारण माझ्याकडून एक चूक झालेली की लोकांना खासदारामध्ये जे लोकांना पाहिजे असत ज्यांनी मला मतं दिली नाही ते जास्त बोलतात मला खासदार दिसला. पण ज्या मतदारांनी मला मतं दिले त्यांची एक खंत आहे आणि त्या संदर्भात प्रत्येक तालुक्यामध्ये मी खासदार झाल्यानंतर संपर्क कार्यालय पहिलं चालू करण्याची भूमिका ठेवली. आणि दुसरी मी 2014ला शिर्डी मतदारसंघात खासदार झालो. काम केलं की मतदार मतं देतात हा माझा विश्वास आहे. मात्र या भागात जरा वेगळा आहे. मला आता काही दिवसांपूर्वी समजलं. मी केलेल्या 5 कामांचा उल्लेख करतो असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा ऊहापोह केला. 2014ला या मतदारसंघामध्ये मी 17 दिवसात खासदार झालो आणि हे खासदार करत असताना ह्या मतदारसंघामध्ये 1,99,222 मतांनी आपण निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये काही घडामोडी घडल्या. 2014ला मी ड्राय भागाचा आमदार म्हणून 15 वर्षे कर्जत जामखेडमध्ये निवडणूक लढवली आणि मी अचानक 17 दिवसामध्ये या 9 साखर कारखान्याच्या भागामध्ये मी खासदार म्हणून निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर जनाभाऊने आता भाषणात सांगितलं की साखर कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या गाडीमध्ये नारळ असतात, फेटे असतात आणि सर्व चहा पाण्याची देखील व्यवस्था, चादरी नाही छतरंजी बोला वाटतील ना, छतरंजी देखील त्या गाडीमध्ये असतात. म्हणजे नेता यायच्या अगोदर छतरंजी टाकून कारखान्याचे माणसं त्यांच्या स्वागतासाठी असतात. आणि म्हणून ही गोष्ट मला आता एक
6-8 महिन्यापासून करायला लागेल. माझ्या लक्षात असं कामे केल्यामुळे मतदान मतं देतात हा मला साम विश्वास झाला. पण इथे कारखान्याच्या संदर्भात जरा वेगळंच आहे. त्या ठिकाणी ह्या भागामध्ये 10वी असतील की लग्न कार्य असेल त्या ठिकाणी नेत्याला यायला लागतं. कामं कमी झाले तरी चालेल, तरी ही माझ्याकडून एक चूक झालेली आहे. पुढच्या काळाला ती मी भरून काढेल आली पाहिजे. आणि म्हणून मी खासदार झाल्यानंतर माझे 5च कामाचा उल्लेख करेन. त्या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे अनेक वर्ष त्या मतदारसंघामध्ये 47 वर्षापूर्वी म्हणजे 48 ज्याच्या प्रकल्पाची निर्णय प्रकल्पाची किंमत होती 7 कोटी रुपये. 2018ला ज्यावेळेस मी खासदार झालो त्यावेळेस त्याची किंमत होती त्या ठिकाणी 2232 कोटी रुपये. आणि या 2232 कोटीला केंद्राने जल आयोगाची मान्यता मिळेल. त्या ठिकाणी आम्ही उपोषण असेल, जलदिंडी असेल, त्या ठिकाणी उद्धव भारती असेल, गडकरी साहेब असेल, त्या ठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, शिवसेनेचे 8 मंत्री घेऊन या ठिकाणी शताब्दी वर्षाच्या निमित्त आपण ते काम करून घेतलेलं आहे. आणि एक दीड वर्षाच्या आतमध्ये 47 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्याची भूमिका माझी राहिलेली आहे. आपण सर्व शेतकरी आहे आणि आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांनी शेतमजुराने आपल्याला डोळे झाकून मतदान केलेलं आहे. म्हणून आपल्या भागामध्ये आमच्याकडे काही साखर कारखाना नाही, पण ह्या भागामध्ये जे कोरडवाहू अल्पभूधारक आहे, ज्यामध्ये अल्पभूधारक शेती करत असेल, फळबाग असेल, भाजीपाला असेल, त्याला न्याय मिळवून देण्याचं खासदार म्हणून माझी भूमिका होती. आणि मी 2015 पासून त्याच्या मागे होतो. मी नाविन्यपूर्ण प्रकल्प या ठिकाणी केंद्राकडे दाखल केला. त्या केंद्राकडे दाखल करत असताना सर्व विधानसभेला न्याय मिळेल आणि सर्व शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय मिळेल म्हणून आमची भूमिका आहे. म्हणून देशामध्ये ज्या 24 प्रोड्युसर कंपन्या या निर्माण झाल्या त्याचं एकमेव कारण आहे. आपल्याला ठाऊक आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचा वाराणसी मतदारसंघामध्ये 8 कृषी प्रोड्युसर कंपन्या झाल्या. त्या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री आहेत राधामोहन सिंग, त्यांचा बिहारचा मतदारसंघ आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये 8 झाल्या आणि आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये 8 झाल्या. आपल्याला ठाऊक आहे हा मतदारसंघ जरी आपल्याकडे अकोला तालुक्यातला आहे, आपण अकोला तालुक्यामध्ये डॉक्टर साहेब बसलेले आहेत जिल्हा, त्या ठिकाणी आपण 2 कृषी प्रोड्युसर कंपन्या केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा भाजीपाला असेल, फळबागला असेल, त्या ठिकाणी केंद्र त्याला ह्या 8 कंपन्या भारत सरकार चालवणार आहे. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, सीताराम भांगरे, भाजपचे काशीनाथ पावसे, रामभाऊ जाजू, सुधाकर गुंजाळ, शैलेश फटांगरे, शिवसेनेचे अशोक वाघ, जयवंत पवार, संतोष देवकर, शांताराम गाडेकर, शरद नाना थोरात, दिनेश फटांगरे, शिवाजी तळेकर, निलेश जाजू, वसंत वाणी आदींसह मोठ्या संख्येनं भाजप सेना आणि महायुतीतील समविचारी पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पठार भागातील गावांमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.